नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। आमदार महेश शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देत कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची सोपवली जबाबदारी। महायुती सरकारची कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला अभिनव भेट। आमदार महेश शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देत कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची सोपवली जबाबदारी। पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला न्याय देणार। राज्यातील शिवसेना भाजप महायुती सरकारच्या स्थापनेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांना राज्य सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त केले आहे। दरम्यान आपल्या निवडीनंतर आमदार महेश शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असणारे जलसंधारणाचे काम केले जाईल, पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला न्याय देणार असल्याची ग्वाही दिली आहे। आमदार शिंदे यांची निवड झाल्याचे वृत्त समजताच मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहरासह सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करण्यात आली। यावेळी आमदार महेश शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या। मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी आमदार महेश शिंदे यांना नवीन निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आणि पश्चिम महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले। यावेळी मंत्री नामदार दीपक केसरकर उपस्थित होते। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आमदार महेश शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपदासह कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त केल्याची माहिती समजताच कोरेगाव शहरासह ग्रामीण भागात कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण केली व आमदार महेश शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या। कोरेगाव शहरात जुना मोटार स्टँडवर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली। यावेळी आमदार महेश शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे, साई प्रसाद बर्गे, सागर विरकर, सागर बर्गे, परशुराम बर्गे, राजेंद्र वैराट, मुन्नाबाई काझी, माजी नगरसेवक बच्चू शेठ ओसवाल, रशीद शेख, दीपक कांबळे, डॉक्टर विघ्नेश बर्गे, सागर दोशी, अनिकेत सूर्यवंशी, बाबा दुबळे, विजय घोरपडे, संतोष बर्गे, अजित विलासराव बर्गे, शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर, अजित तुपे, रत्नदीप फाळके, जवानसिंग घोरपडे, शिवसेना शहर प्रमुख महेश शामराव बर्गे, दीपक फाळके यांच्यासह आमदार महेश शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी केली। सुमारे अर्धा तास ही आतिषबाजी सुरू होती। वाचून जी गावं उर्वरित राहणार आहेत त्या गावांना सुद्धा पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। कोरेगावातील इंच जमीन भिजवण्याचा त्यांचा जो मनोदय आहे आमदार साहेबांचा, तो निश्चितपणे पूर्ण होणार आहे। आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे की महायुतीचे सरकार पुन्हा एकदा नव्याने स्थापन करण्यामध्ये आमदार महेशदादा शिंदे यांचा किती मोलाचा सहभाग होता हा अख्खा महाराष्ट्र ओळखतो। त्याचमुळे कुठेतरी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि अजितदादा यांनी आज खऱ्या अर्थी कोरेगाव मतदारसंघाचा एक दुष्काळी कलंक पुसण्याच्यासाठी त्यांच्यावर असणारा विश्वास आणि खरोखर आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या बद्दल असणारा कळवळा याच माध्यमातून कुठंतरी आज मंत्रिमंडळाने आमच्या मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार महेश शिंदे यांच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आम्ही सरकारचे खूप ऋणी आहे। कोरेगाव तालुक्यातील विद्युत मोटारी चोरणाऱ्यांचा पर्दाफाश, दोघांना अटक, 8.25 लाखांचा मुद्देमाल जप्त, कोरेगाव पोलिसांची कारवाई। कोरेगाव तालुक्यातील शेतावर असलेल्या विद्युत मोटारींची चोरी करून पुणे जिल्ह्यातील निरा येथे विक्री करणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक करण्यात कोरेगाव पोलिसांना यश आले आहे। त्यांच्या ताब्यातून 2 मोटारींसह नवी कोरी स्विफ्ट कार असा एकूण 7,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांच्या या कारवाईमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे। कोरेगाव तालुक्यात शेतावरील विद्युत मोटारी चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते। पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक अंचल दलाल यांनी कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके व सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार यांना विद्युत मोटारींची चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते।
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाई करण्याचे निर्देश शेळके व बिराजदार यांनी दिले होते। या पथकाने शोध मोहीम हाती घेतल्यानंतर त्यांना कोरेगाव तालुक्यातून चोरलेल्या विद्युत मोटारी पुणे जिल्ह्यातील निरा येथे विक्री करण्यासाठी चोरटे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। उपनिरीक्षक गणेश माने यांच्यासह हवालदार ज्ञानदेव साबळे, ज्योतिराम शिंदे, गणेश शेळके, गणेश भोंग, हेमंत सोनमळे, विकास आव्हाड, राहुल टोने, सतीश कर्णे यांच्या पथकाने निरा येथे सापळा रचला। लाल रंगाची नवी कोरी आणि नंबर प्लेट नसलेली स्विफ्ट कार आल्यानंतर पथकाने त्यांना ताब्यात घेतले। करण शिवाजी वाघ वय 22 राहणार नांदगिरी व संकेत बाळकृष्ण चव्हाण वय 28 राहणार राऊतवाडी अशी नावे सांगत त्यांनी विद्युत मोटारी चोरल्याची कबुली दिली। स्विफ्ट कारची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये चोरीच्या 2 मोटारी आढळून आल्या। एकूण 3 मोटारी चोरल्याची कबुली त्यांनी दिली। त्यांच्याकडून स्विफ्ट कार आणि मोटारीसह एकूण 7,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक अंचल दलाल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार, उपनिरीक्षक गणेश माने यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाचे अभिनंदन केले। कोरेगाव नगरपंचायतीमधील गैरकारभाराबद्दल आमदार शशिकांत शिंदे आक्रमक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रांताधिकारी कार्यालय आणि नगरपंचायतीवर हंडा मोर्चा, प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। कोरेगाव नगरपंचायतीमध्ये नियोजन शून्य कारभार असून कधी नव्हे ती शहराला भीषण पाणीटंचाई भासू लागली आहे। कोणतीही प्रभावी उपाययोजना न करता अधिकारी भ्रष्टाचारामध्ये गुंतले आहेत। या प्रकरणी प्रशासकीय यंत्रणा मूग गिळून गप्प बसली आहे। हे मोठे दुर्दैव आहे। या प्रश्नी 2 दिवसात निर्णय न झाल्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांना काळे फासूच, त्याचबरोबर शासकीय कार्यालयाच्या आवारात सर्वसामान्य नागरिक आंघोळ करतील असा गंभीर इशारा माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला। कोरेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील जुनी पेठ, अण्णाभाऊ साठे नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, उमाजी नाईक नगर परिसरात गेले काही दिवसांपासून पाणीपुरवठा केला जात नाही। भीषण पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे। या संदर्भात स्थानिक नगरसेवकांनी आणि नागरिकांनी, विशेष करून महिलांनी नगरपंचायतीकडे वारंवार मागणी करून देखील केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा प्रभाग आहे म्हणून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी 12:30 वाजता माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयासमोरून हंडा मोर्चा सुरुवात झाली। जुना मोटार स्टँड मार्गे जोरदार घोषणाबाजी करत प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रांताधिकारी अभिजित नाईक व तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। नगरपंचायतीच्या गैरकारभाराबाबत आणि मुख्याधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबाबत गेले 7 दिवस रमेश उबाळे यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे। मात्र प्रशासन त्याकडे कानाडोळा करत दुर्लक्ष करत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। पाणीटंचाईच्या काळामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आपले अधिकार प्रांताधिकाऱ्यांना प्रदान केले आहेत, त्यामुळे धोम धरणातून तात्काळ कोरेगाव शहराला पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे। या पाण्यासाठी कोणत्या प्रकारचे आरक्षण नाही याची अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी। महावितरण कंपनीने देखील भारनियमन करू नये असे स्पष्ट करून आमदार शशिकांत शिंदे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याबरोबर बोलणे झाले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापक बैठक घेऊन आजच निर्णय घेणार आहे। तरी देखील आम्ही 2 दिवस मुदत दिली आहे। प्रशासनाच्या हातात 2 दिवस आहेत। 2 दिवसात त्यांनी कोरेगाव शहराला पाणी समस्या न सोडवल्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांना काळे फासणार आहे। त्याचबरोबर वैतागलेली सर्वसामान्य जनता प्रशासकीय कार्यालयामध्ये जाऊन आंघोळ करेल असा गंभीर इशारा त्यांनी दिला। या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार शरद पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे, कोरेगाव बाजार समितीचे संचालक ॲडव्होकेट पांडुरंग भोसले, दिनेश सनस, नगरसेवक हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे, गणेश धनावडे, अमरसिंह बर्गे, सनी शिर्के, नामदेव गुराव, रामभाऊ बर्गे, राहुल आनंदराव बर्गे, किरण देशमुख, कृष्णा कांबळे, सकाराम जगताप, किशोर काशीद, राजेश कुदळे, सचिन कदम, सागर दिलीप बर्गे आदींसह पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते। मोर्चा नगरपंचायत कार्यालयासमोर नेण्यात आला। मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये मुख्याधिकारी विजया खाडगे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली। कुठल्याही पद्धतीने कारभार चाललेला आहे। त्यांना सुद्धा आपल्या लोकांना आवाज, आज त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं आमच्या माता भगिनींसाठी। तुमचं पाणी जर सुटलं तर यांना पाणी भेटत नाही तर पाणी भेटणार नाही। पाण्याच्या बाबतीमधलं फार गांभीर्य झालेलं आहे आणि त्याबद्दल आज आम्हाला तुम्ही निर्णय द्यावा नाही तर आम्ही संपूर्ण
जेवढे शासकीय कार्यालय तिथं येऊन आम्ही इथं येऊन आंघोळ बिंघोळ करायची व्यवस्था करणार. दोन्ही विषयासंदर्भातून गांभीर्याने झालं नाही तर अधिकाऱ्यांना आम्ही काळं फासणार एवढं सांगतो. महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलातर्फे पथारीवाल्यांचा कोरेगाव नगरपंचायतीवर बेधडक मोर्चा. निवेदन सादर. कोरेगाव शहरातील महादेवनगर येथील पथविक्रेते, भ्रमण विक्रेते, व्यावसायिक आणि झोपड्या हटवण्यापूर्वी त्यांचे पर्यायी जागेवर पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाच्या वतीने मंगळवारी दुपारी 3 वाजता नगरपंचायतीवर पथारीवाल्यांचा बेधडक मोर्चा काढण्यात आला. बाजारपेठ मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. नगरपंचायत कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नगरपंचायतीने आपल्या मालकीच्या क्षेत्रावर अतिक्रमण केलेल्या पत्रा शेड हटवण्याबाबत नोटिसा बजावल्या असून त्याचा रीतसर खुलासा दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी सादर करण्यात आला आहे. मात्र नगरपंचायत प्रशासनाकडे त्याकडे दुर्लक्ष केले आहे. संघटनेच्या प्रतिनिधींनी पाठपुरावा करून देखील त्याची दखल घेण्यात न आल्याने मोर्चा काढण्यात आला असल्याचे वैराट यांनी मुख्याधिकारी विजया घाडगे यांना सांगितले. यावेळी महिलाध्यक्षा सुनीता जाधव, जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भिसे, तालुकाध्यक्ष विजय बनसोडे यांच्यासह पथारी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांना निवेदन सादर करण्यात आले. गेले 30 ते 40 वर्षांपासून ताबा, वहिवाट, कब्जा आणि भोगवटादार असल्याचे सबळ पुरावे असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करून नोटिसा बजावण्यात आल्याचा आरोप वैराट यांनी केला. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने निर्णय घेऊन देखील त्याकडे लक्ष दिले जात नाही. हे मोठे दुर्दैव आहे. महादेवनगर येथील पथविक्रेते, भ्रमण विक्रेते, व्यावसायिक आणि झोपड्या हटवण्यापूर्वी त्यांचे पर्यायी जागेवर पुनर्वसन केलेच पाहिजे अशी आग्रही मागणी वैराट यांनी केली. मोर्चात राजेश बर्गे, अजित कदम, अक्षय पिसाळ, अन्सार मनेर, आदित्य बर्गे, मोहन बर्गे, अतुल जंगम, योगेश पवार, श्रीमंत साळुंखे, विक्रम कदम, संतोष निदान, लक्ष्मण बर्गे, सत्यवान भंडलकर, नारायण बर्गे, सागर पिसाळ, रुपेश कदम, विशाल जगताप, राजू जगताप, शकिला मनेर, प्रमोद निदान, शंकर साळुंखे, मोहसिन कागदी, मुनीर आतार, आसिफ कुरेशी, असलम कागदी, राजेंद्र पिसाळ, वंदना घाडगे व राजश्री मानी यावेळी सहभागी झाल्या होत्या.